मित्र पडिला विसज्ञा नाही घेतले जीवन येथे मी करिता भोजन याची दूषण राम भजने मारते म्हणाले हात जोडून. बरेची माझ्या मनात एक संशय आहे का मला उत्कंठ भावना निर्माण झालेली आहे. मी आलाव का तातडीनं कामासाठी औषधी नेण्यासाठी मी आलाव. लक्ष्मणाचे मला त्या ठिकाणी रत्नांच्या थाळात पडलेलं आहे. राम आहे ते मला मांडीवर घेतले लक्ष्मणाचं मुंडक. राम आहे ते हनुमान कवा येईल औषधी माझा लक्ष्मण वाचेल का. त्या ठिकाणी दुःखी आहे शोध करू लागले. श्रीराम सदाच चिंतन वानर भार शोकाकुलित दिशन दुःखे तळमळीत मदती येत आहार केली. दत्ता मला हुशार आहेत पुढे नित्य वाचले. मी आधीच सांगला तो ते हुशार आहेत बरं. म्हणून रामप्रभू सचिंत आहेत चिंता करू लागली. माझा लक्ष्मण वाचेल की नाही हो. हनुमान कवा औषधी आले. चौथा प्राण आरंभ झालेला आहे असं चिंता करू लागली. सगळे सुग्रीव दुःखी झाले. सगळे वाट बघत असतील. भरतजी मला आज्ञा द्या मला लवकर औषधी घेऊन जाऊ द्या. एवढी माझ्यावर कृपा करा. तुमचं वचन उल्लंघन करणार नाही पण ही अडचण माझ्या मागे आहे. जर तिथे आहे महाराज एखाद्या ते माणूस मरू लागलेला आहे त्याला मेडिकल आणण्यासाठी पाठवून दिलं तर तिथे जर आपलं धबल भरून येत बसलं जेवण करत तर नरकाला जावं लागेल. भजनाला दूषण आहे. आतापर्यंत केलेली भक्ती सगळी वाया जाईल माझी. महाराज काय म्हणू लागले बोला. स्वामी भरता विनंती ऐक माझं द्यावे चरणोदक संभावना सकळीक म्हणून भरतजी माझं वचन ऐका. एक तुमच्या चरणाचं चरण तीर्थ द्या. ते तीर्थाला मी जगामध्ये विजय होईल. गेलेल्या कामात हेच मिळेल एवढं चरणाच्या तीर्थाचं महत्व आहे असं बोलू लागले. तुझे चरण तीर्थ घेता विजयी होईल सर्वथा. सौमित्रा उठविन तत्वता लंकानाथा जीवघात. तुमच्या चरणाचं चरण तीर्थ जर घेतलं लक्ष्मण उठायला काही वेळ लागत नाही. लगे आहे मला उठी ते लेश मिळेल. आणि राजा रावणाचं मृत्यू त्या ठिकाणी येते एका क्षणात मारतो. त्याला मृत्यू जवळ आला आणि आपल्या कामाला गेलेल्या कामात यश मिळते. म्हणून तुम्ही चरणाचं चरण कीर्त द्या असं म्हणून मागू लागले. राम राजाची गुढी गुढेला देवा झाले रामराजे काय उद्या वाशी एवढं विजय होईल. राजा रावला लक्ष्मणाला उठून राजा रावला मारतात. विभीषणा लंकेचं राज्य देतात. सीता मायला सोडून आणतात. वाजत गाजत राम सीता देवी आणून आणि झाले राम राज्य. राज्यावर गादीवर बसता रामाला एवढा आनंद होईल तुमच्या चरणाचे तीर्थ. म्हणून चरणी ठेवला माता तव भरत मने मागुता काही विनविन कपिनाथा हे तत्वता ऐकावे. एवढे म्हणतात त्याला भरताना ते चरणावर डोकं ठेवले. आणि त्या ठिकाणी असताना माझे एक विनंती आहे मारुतराय म्हणजे एक विनंती ऐका असं बोलू लागले. श्रीराम दर्शना चित्त भौत झाले उत्कंठित आज्ञेस्तव आलो येथ काही मत. म्हणून मारुतराय म्हणू लागले काही कारणास्तव इथं या ठिकाणी आलो. प्रभू रामचंद्राच्या दर्शनाची उत्कंठ चिंता लागली. लवकर उतावेळ बंद झालेला आहे. माझा राम केव्हा भेटेल रामाजवळ केव्हा जाऊन पोहोचावं केव्हा लक्ष्मण उठतील ही चिंता लागली. म्हणून माझ्या चिंतेचं निरीक्षण तुम्ही करा. भरतजी विचार करा असं बोलू लागले. बाण तुझं सवे घेईन त्यावरी करी आरोहन माझे वरचे लोटांगण श्रीरामा. भरतजी म्हणले काही हरकत नाही म्हणले